एकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, की आता इकडे कामिनी आणि अनिका कचरा कुंडीमध्ये तो गौरीने लिहिलेला कागद शोधत असतात. कामिनी म्हणत असते, "हे बघ अनिका, काही जरी झालं ना, तरी आपल्याला तो कागद मिळणं गरजेचं आहे." तेव्हा अनिका म्हणत असते, "ग्रॅनी आजी, किती घाण आहे गं हे सगळं, किती विचित्र दिसतंय." त्याच वेळेला निंगीचं लक्ष बाहेर खिडकीतून जातं आणि ह्या दोघी जणी अशा पद्धतीने कचऱ्यामध्ये नाचतायत हे तिला दिसतं. तेव्हा ती कमळीला म्हणत असते, "अगं ये कमळे, बघ ना इकडे, ह्या दोघी जणी काय करतायत इकडे, कचरा कुंडीमध्ये नाचतायत." त्याच वेळेला कमळी येते आणि म्हणते, "बाई गं, ह्या दोघी जणी असं काय करतायत आणि ह्या कचऱ्यामध्ये काय करतायत?" तेव्हा निंगे म्हणते, "चल पटकन बघून येऊया." तेवढ्यातच रागिणी धावतच आता हॉलमधून घराकडे तिच्या खोलीकडे निघालेली असते. तेव्हा निंगीची आणि तिची धडक होते. त्याच वेळेला आता इकडे रागिणी तिच्यावर चिडते आणि म्हणत असते, "काय गे, तुम्ही एवढ्या रात्री घाईघाईत कुठे चाललेला आहात?" त्यावर निंगी म्हणत असते, "तुझी ती मुलगी आणि त्याचबरोबर तुझी आई दोघी जणी कचराकुंडीत नाचतायत, तो नाच बघायला चाललोय." असं म्हटल्यानंतर रागिणी म्हणत असते, "इशी, हे असं का बोलतायत?" असं तिच्या लक्षात येतं आणि त्याच वेळेला ती म्हणते, आई आणि त्याचबरोबर अनिका काय करतायत हे पाहायला पाहिजे." दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की इकडे लगेचच अनिकाला गौरी नावाची चिठ्ठी सापडते आणि ती कामिनीच्या हातामध्ये देते. आता कामिनीच्या हातामध्ये ती चिठ्ठी दिल्याबरोबर कामिनी म्हणत असते, "बघ, हीच आहे ती चिठ्ठी." तेव्हा पाठीमागून इकडे निंगी आणि कमळी येत असतात. कमळी म्हणत असते, "अनिका." त्याच वेळेला आता लगेच कामिनी ती चिठ्ठी पदराआड लपवते आणि पदराआड लपवल्यानंतर अनिका म्हणत असते, "अगं हे कमळे, तू इथे कशाला आलीस? तुम्ही ह्या कचऱ्यामध्ये काय करताय? काय शोधताय?" त्याच वेळेला आता इकडे कामिनी म्हणत असते, "अगं काही नाही, काही नाही शोधत आहे." तेव्हा अनिका खूपच हुशारीने तिच्या प्रश्नाचं उत्तर देते आणि म्हणत असते, "ते ना डॅडने मला एक सोन्याची चेन गिफ्ट दिली होती आणि तोच बॉक्स मला सापडत नाहीये. त्यामध्ये सोन्याची चेन होती. बघ ना, मी किती वेळ झालं शोधते." तेवढ्यातच रागिणी येते आणि म्हणत असते, "पण तुम्ही दोघी ह्या कचऱ्यात का शोधताय? तिकडे मेड आहेत ना, त्यांना सांगायचं ना, शी किती घाणेरडं आहे हे सगळं." त्यावेळेला अनिका म्हणत असते, "नाही, ती डॅडनी मला दिलेली होती ना, मग मी शोधायला पाहिजे. त्यांना कसं सापडणार?" तेव्हा कामिनी म्हणत असते, "हो, अनिका अगदी बरोबर बोलते आणि आता ही काय, आम्हाला तेच शोधण्याचा प्रयत्न करतोय." त्यावर अनिका म्हणत असते, "आजी, ऐक ना ग्रॅनी आजी, इथे ती कुठेच सापडत नाही. मला असं वाटतंय मी माझ्या खोलीमध्येच कुठेतरी शोधायला पाहिजे." त्यावर कामिनी म्हणत असते, "हो, हो, अगदी बरोबर बोलतेस तू. चल, आपण जाऊयात." असं म्हणून अनिका निघून जाते. तर आता कामिनी सुद्धा तिच्या पाठी निघून जात असते. त्यावर रागिणी सुद्धा तिच्या पाठी निघून जाते. इकडे आता लगेचच निंगी आणि कमळी म्हणत असतात, "काय गं कमळे, तुला ह्या अनिकाच्या प्रश्नावर तुला विश्वास बसलाय का उत्तरावर?" तेव्हा कमळी म्हणत असते, "अगं असेल कदाचित, पण मला नाही वाटत आहे हे सगळं. आपण तिच्या गाडीमध्ये बसलो होतो तेव्हा तिने ती कार जाळून टाकली होती आणि आता ती ह्या कचऱ्यात हात घालेल." त्यावर कमळी म्हणत असते, "अगं राजन काकांनी तिला दिलेली म्हटल्यावर ती ते तेवढं करू शकते." दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की रागिणी खोलीमध्ये त्यांच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करते, पण त्या दोघी तिला अडवतात. तेव्हा ती म्हणत असते, "एक मिनिट, तुम्हा दोघींचं काय चाललंय ना, ते मला समजलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता मला सुद्धा इथे यायचं आहे." आणि त्याचबरोबर इकडे ना आता रागिणी आतमध्ये येते. रागिणी आतमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते, "हे सगळं काय आहे? शी, तुमच्या दोघींच्या अंगाचा किती घाणेरडा वास येतोय. तुम्ही हे असं कशा पद्धतीने करू शकताय? तेच मला काही केल्या समजत नाही. शी, किती घाणेरडं आहे हे सगळं काही." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे लगेचच आता ती म्हणत असते, "आत्ता जर तू ही चिठ्ठी जी आहे ना, ती पाहिलीस ना, तर मग लगेचच इकडे तुला जे काही आहे ना, ते मी सांगू शकते." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला रागिणी म्हणत असते, "ही चिठ्ठी?" तेव्हा ती म्हणत असते, "बघ, गौरीची चिठ्ठी आहे." तेव्हा आता रागिणी म्हणत असते, "ही गौरीची चिठ्ठी इथे कशी? जर तुला वाचायचं असेल तर आम्हा दोघींचा वास तुला सहन करावा लागेल." तेव्हा रागिणी म्हणत असते, "बरं ठीक आहे, ही चिठ्ठी तू ताबडतोब वाचायला घे बरं." असं म्हणून आता लगेचच कामिनी ती चिठ्ठी वाचते आणि कामिनी ती चिठ्ठी वाचत असताना ज्या पद्धतीने गौरीने लिहिलं होतं ते सगळं वाचते. आता त्या गौरीने असं चिठ्ठीत लिहिलेलं असतं, की "राजन, परवा आपण भेटलो. मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे त्या गोष्टीचा तुम्ही चुकीचा अर्थ काढून घेतलाय आणि स्वतःच्या तब्येतीवर त्या सर्व गोष्टीचा परिणाम होतोय. हे बघा, आपण उद्या एका मंदिरामध्ये पुन्हा भेटूयात आणि जर तुम्ही मला मंदिरामध्ये भेटायला येणार असाल आणि ह्या चिठ्ठीचं तुम्ही उत्तर देणार असाल तर तुमच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर लाल रंगाचा कपडा टाकाल आणि लाल रंगाचा कपडा टाकल्यानंतर मी तुमचा होकार समजेल." असं चिठ्ठीत लिहिलेलं असतं आणि तुमचीच गौरी. त्यावर कामिनी म्हणत असते, "बघितलंस का रागिनी, बघितलंस?" त्याच वेळेला आता इकडे रागिनी म्हणत असते, "गौरी, गौरी, हिचं काय करू मी?" तेव्हा कामिनी म्हणत असते, "बघितलंस ना, म्हणजे इथे सगळं काय होतंय, कशा पद्धतीने इथे राजनची तब्येत बिघडत चालली आहे, तो कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतोय ना, त्या प्रत्येक दिवसाची खबर, अपडेट तिथे त्या गौरीला समजते. म्हणजे ती इथे येते जाते." त्याच वेळेला रागिणीला तो क्षण आठवतो. ती म्हणत असते, "बरोबर रागिनी,
ती म्हणत असते, "बरोबर आई, तू बरोबर बोलतेस. कारण इथे गौरी आली होती आणि गौरी इथे आल्यानंतर मी स्पष्टपणे पाहिलंय, इथे मगाशी माझी जेव्हा गाडी थांबली होती, त्यावेळेला ती आली होती." आता हे सगळं काही झाल्यानंतर कामिनी तिला ओरडते आणि म्हणते, "डोक्यावर पडलीस का? त्याच वेळेला तू तिला थांबवायला नको होतंस का?" पण आता ती म्हणत असते, "मला नाही समजलं गं." इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की कमळी, निंगी शांतपणे झोपलेल्या असतात. पण कमळीला फार काही झोप येत नसते. ती तटकन बेडवरून उठते आणि लगेचच निंगीच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागते. निंगीचा कान तिला इकडे सुना-सुना दिसतो. ती म्हणत असते, "मी निंगीसाठी एवढे कानातले घेतले, पण तरीसुद्धा ते कानातले आजपर्यंत तिच्या कानामध्येच नाहीयेत. काय करायचं तेच मला कळत नाही. काही जरी झालं ना, तरीसुद्धा ते कानातले तिच्या कानामध्ये गेलेच पाहिजे." असं इकडे ती बोलत असते. "निंगे खरंच गं, मला माफ कर आणि हे कानातले मी चोरी करून नव्हते घेतले." आणि माफी मागत असते. त्याच वेळेला निंगी उठून बसते आणि म्हणत असते, "कमळे, अगं कमळे, तू काय करतेस? अशी रडायला काय लागलेली आहेस आणि झोपली का नाहीयेस?" तेव्हा कमळी म्हणत असते, "निंगे मला माफ कर गं. तुझ्या कानात ले तू घातले नाहीयेस किंवा तुझ्या कानामध्ये ते नाहीयेत याचं मला फार वाईट वाटतंय." तेव्हा निंगी म्हणत असते, "हे बघ कमळे, काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या कमळीने घेतलेले ते कानातलेच मी घालणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, की इकडे माझी कमळी मात्र काही जरी झालं ना तर खोटं बोलणार नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती चोरी कधीच करू शकत नाही." असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की कामिनी रागिणीला म्हणत असते, "बघितलंस बघितलंस का रागिनी, ती इथे येऊन गेली आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आपण ती चिठ्ठी राजनला टाकायला लावायची." तेव्हा आता अनिका म्हणत असते, "अगं ग्रॅनी आजी, पण ते कसं शक्य आहे? इथे डॅडला कसं टाकणार आहे?" त्यावर ती म्हणत असते, "नाही, राजनच ती चिठ्ठी टाकेल." "पण अगं तो शुद्धीत सुद्धा नाहीये आणि तो कसा टाकेल गं आई?" असं ती म्हणत असते. "आणि जर टाकली तर मग ती गौरी काय होणार आहे?" त्यावर लगेच आता ती म्हणत असते, "मी स्पष्टपणे पाहिलंय की ती गौरीच होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्ण साडीचा पदर होता आणि ती इथे आली होती." त्यावर कामिनी म्हणत असते, "बघितलंस ना, ती आजसुद्धा तेच पाहण्यासाठी आली असेल. मग एक गोष्ट लक्षात ठेव, ती उद्यासुद्धा नक्कीच येईल. मग आता आपण एक काम करायचं, काही झालं ना तरी राजनला तो कपडा आपणच आता त्याच्या हाताने खिडकीच्या बाहेर टाकायला लावायचा आणि काही झालं तरीसुद्धा तो एकदा का खिडकीच्या बाहेर कपडा पडला, की मग आपल्या सगळं काही मनासारखं होणार आहे. पण आई तो चालण्याच्या सुद्धा मनस्थितीत नाहीये. तो खिडकीपर्यंत कसा जाईल?" त्यावर लगेच आता अनिका म्हणत असते, "जाईल ना." मग कामिनी म्हणते, "आपण तिघीजणी त्याला मिळून खिडकीपर्यंत घेऊन जाऊया." आता त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. तर आता इकडे निंगीला फार तहान लागलेली असते आणि त्यामुळे ती पाणी पिण्यासाठीच उठते. आता पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर खिडकीतून तिला कोणीतरी पास झालेलं दिसतं, म्हणजे कोणीतरी व्यक्ती जाते येते असं दिसतं. त्याच वेळेला निंगी म्हणत असते, "अरे बापरे! भूत आहे वाटतं, भूत आहे." असं म्हणते आणि त्यानंतर पुन्हा म्हणत असते, "त्या 3-3 माकडिणी इथे भुतासारख्या वावरत असतात. त्या 3-3 माकडिणी इथे असताना 4थं भूत कुठून येणार आहे?" नाही, नाही. परत एकदा तिला सेम तसंच दिसतं आणि त्यामुळे ती लगेचच कमळीला उठवते. कमळी म्हणत असते, "निंगे गप गं, उगाचच तू काहीही सुतावरून स्वर्ग गाठतेस, कुणी पण नाहीये. झोप बरं आता." त्यावरती म्हणत असते, "नाही, नाही, चल ना आपण इकडे अन्नपूर्णा आजीला उठवूया." तेव्हा कमळी म्हणत असते, "काही गरज नाही आजीला उठवायची. चल आपणच दोघी बघूयात." असं म्हणून आता लगेचच तिला सुद्धा कोणीतरी खिडकीतून जाताना दिसत असतं. दुसऱ्या बाजूला आता लगेचच इकडे कामिनी म्हणत असते, "आता वेळ वाया घालवायचा नाही. काही जरी झालं तरीसुद्धा उद्याच आपण राजनला खिडकीजवळ घेऊन जायचं आणि राजनला खिडकीजवळ घेऊन गेल्यानंतर त्यालाच आता लाल रंगाचा कपडा खिडकीतून टाकायला लावायचा. म्हणजे आपला कसा प्लॅन यशस्वी होईल आणि गौरी कशी तिथे येते आणि कशा पद्धतीने राजनला भेटते हेच आपल्याला पाहायचं आहे." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता कमळी सुद्धा खिडकीतून जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला ती पाहते आणि लगेचच म्हणत असते, "ए, कोण आहे तिथे? कोण आहे तिथे? चल बाहेर ये लवकर." असं सुद्धा ती म्हणत असते आणि त्याच वेळेला असं म्हटल्याबरोबर ऋषी आता आतमध्ये उडी मारून येत असतो आणि लगेच खिडकीतून आतमध्ये आल्यानंतर खुर्चीवर येऊन बसतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, "कसं वाटलं मग सरप्राईज?" तेव्हा कमळी म्हणत असते, "ऋषी सर तुम्ही इथे यावेळेला?" तेव्हा तो म्हणत असतो, "हो, कारण मला ना कमळीचा फोनवर बोलण्याचा आवाज खूपच अस्वस्थ आला. मग मला राहवलंच नाही. मग मला कशी झोप येणार? म्हणून म्हटलं चला डायरेक्टली कमळीला जाऊनच भेटावं आणि तुमच्यासाठी हे आईस्क्रीम घेऊन आलो आहे." त्यावर कमळी म्हणत असते, "पण ऋषी सर तुम्ही ह्या वेळेला एवढ्या उशिरा आणि असं खिडकीतून आलात, तुम्हाला जर कोणी पाहिलं तर?" ऋषी म्हणत असतो, "नाही, नाही, मला कोणीही पाहणार नाही आणि जरी पाहिलं तर पाहिलं, त्याने काय फरक पडणार आहे?" असं सुद्धा तो म्हणतो. "पण तुम्ही इथे ह्या खिडकीतून का बरं आलेला आहात?" असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता निंगी म्हणत असते, "बरं चला तुमचं दोघांचं चालू द्या, मी आलेच पाणी घेऊन." तर इकडे ऋषी म्हणत असतो, "हे बघ तू असं अस्वस्थ राहतेस आणि त्याचबरोबर तुझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. त्यामुळे मला एक गोष्ट सांग, की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे
तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासावर फारच परिणाम होणार आहे. त्याच वेळेला आता इकडे कमळी म्हणत असते, "नाही ऋषी सर, मी ठीक आहे. नाही, मला ते दिसत नाहीये. हे बघ, तू राजन काकांचा एवढा विचार करू नकोस." तेव्हा ती म्हणत असते, "नाही, मी राजन काकांचा एवढा विचार करत नाही. पण माझ्यासोबत ना खूपच जास्त काही-काही गोष्टी घडतायत. त्यामुळे माझं मन अस्वस्थ आहे." त्यावर ऋषी म्हणत असतो, "आता काळजी करण्याचं अजिबात गरज नाहीये आणि तुला कधीही काही जरी गरज लागली तरी मी आहे. आणि खरं सांगू का, आत्ता मला तुझ्याशी बोलल्याशिवाय करमलंच नसतं. मला शांत झोप लागली नसती, कारण तू खूप अस्वस्थ होतीस." असं म्हटल्याबरोबर आता निंगीसुद्धा तिथे येते आणि निंगी आल्याबरोबर ती म्हणत असते, "मी काय म्हणते ऋषी सर, आता बराच वेळ झालं. जर तुम्हाला इथे कोणी पाहिलं ना, तर खूपच बाऊ होईल. तुम्ही एक काम करा, खिडकीतून पुन्हा आल्या पाऊली परत जा." असं म्हटल्याबरोबर आता ऋषी लगेचच निंगीला सुद्धा तिचं आईस्क्रीम देतो आणि आईस्क्रीम दिल्यानंतर तो पुन्हा खिडकीतून परत निघून जात असतो. तेव्हा गेलेल्या ऋषीकडे कमळी आता पाहतच राहत असते आणि तो म्हणत असतो, "उद्या सकाळी अभ्यासासाठी ये. मी तुझी वाट बघतो." तर अशा पद्धतीने आता ऋषी गुपचूपच कमळीला भेटण्यासाठी खिडकीतून आलेला असतो. तर पाहत राहा कमळी. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.